गावात निवडणूक जरा चांगलीच रंगली ना. काय विचारता तुम्ही? चांगल्या पॅनलला शिवू राहिले तिकडे. आता आपल्या गावातलं काय म्हणते मग? आहे का नाही आहे सरपंचपदी निवडणूक? का दरवेळेस प्रमाणे सगळं दाखरीच आहे? का रे म्हणे काही आहे काय? इकडली तिकडली उडती खबर आहे का काही? आहे का नाही ह्या निवडणूक? तर काहीच तर माहिती नाही आहे, काहीच चाललं नाही कानावर गोष्ट. पाटलाला माहित असं म्हटलं. पाटलाला विचारला का ना आता उद्या काय आहे का नाही आहे तर. चला चला चला, ज्या कोणाला गावाला विकासाची व गावाला एक नवीन ओळख निर्माण करण्याची जिज्ञासा असेल, म्हणजे सरपंच हे पद घ्यायचे असेल, त्यांनी आपापले कागदपत्र घेऊन आपल्या गावाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये उद्या सकाळी ठीक 10 वाजता पासून ते 2 वाजेपर्यंत आपली उमेदवारी जाहीर करावी. चला चला चला, ज्या कोणाला गावाचा विकासाची व गावाला एक नवीन ओळख निर्माण करायची जिज्ञासा असेल, म्हणजे सरपंच हे पद घ्यायचे असेल, त्यांनी आपापले कागदपत्रे. चला चांगलं झालं, आताच गोष्ट निघाली आणि आताच बाबा हे गाडी घुमले. आपल्या गावात काही अटा पत्ताही नाही राहत नाही. एका दोघाला माहीत राहते पण ते सांगत नाही. चला पण चांगला उमेदवार निवडणं हा गरजेचा आहे. आता आपल्याला एक माणूस हक्काचा पाहिजे बुवा, नाही मागच्या वेळेसारखं काम नाही झालं पाहिजे. मार त्यानं आश्वासन दिलं, शिकलो आहे, सवरलो आहे, फलानं करतो ढमकानं करतो, काहीच नाही केलं. त्यानं गाडी घेतली घुमून राहिला इकडे इकडे लपंडारासारखा. कानावर घेत नाही तर गोष्ट आपली कोणती. बरं पण उमेदवार निवडून कोणाला त्याचा हा मोठा प्रश्न पडला ना. उमेदवार तर मानके हक्काचा पाहिजे ना आपल्याला. काय वाटतं तुम्हाला? हे सगळं तुमचं बरोबर आहे हा, पण असा मालकी हक्काचा माणूस पाहायचा कुठं? गेले कसं आपण म्हणू शकलो पाहिजे का हे काम राहिलं रे हे कर, ते काम राहिलं रे हे कर. सांगायची गरज नाही पडली पाहिजे. गावाचा विकास म्हणजे तू गावात नाही काही ना काही नवीन काही ना काही आणत राह, जे आपल्या शेतकऱ्याला फायदेशीर देन आणि आपल्या गावाला फायदेशीर देन. काय वाटते तुम्हाला सगळं असं कोण आहे सांगा? आपल्या कशा 2-3 घर बाजूला लागून त्याचं घर पाहिजे, म्हणजे कसं 2 पावले दूर गेलं का आपली समस्याचा हल तिथं भेटला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? सगळेजण सांगा मला. आपल्याला नाही एखादा जवान पोरगा ठेवा लागेल, त्याच्याशिवाय जमत नाही. कसा युवा पिढी जी आहे ना ते काही ना काही उद्योग आणू शकते. आपलं तर गेला आता झालं, मटणात काम गेलं आपलं, नाही एखादा म्हटलं आपल्याला युवा पोरगा पाहिजे. अरे राहा मग तुम्ही का जवान पोरापेक्षा कमी दिसता काय? आज बी जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून घुमताना तुम्हीच राहू बे, नाही का? हो काय म्हणता तुम्ही सांगा? बापू म्हणे इथं मजाक नाही चालू आहे हा, मजाक नाही चालू आहे म्हटलं इथं. चला येतो मी, मला लय उशीर राहिला. मी का म्हणून राहिलो, जर आपण म्हणायला उभं केलं तर म्हटलं पोरगा वकील आहे, जरा म्हटलं काही ना काही विकास आणू शकते. काय वाटते तुम्हाला? अरे मागचा जो पोरगा होता थोडी शिकला सवरलाच होता ना, विकास आणला का त्यानं? त्यानं तर बाबा गाडी घेतली आणि बस घुमून राहिला. तो काय करू राहिला? कोणता विकास आणला? त्याचं तर नावही विकासच होतं, तरी विकास नाही आणला. आणि हा आनंद काय म्हणे विकास? पण कसं आहे रे, सांगता नसेल कोणाचं. तुम्ही काही म्हणा, कसं आपलं प्रेशर असलं ना त्याला, आपल्या घराला लागून घर आहे त्याचं, काही टेन्शन नाही. एवढं पटकन गेलं आणि कोणतं काम असलं त्याला करायला लावलं, करते तो. पोट्टा तरुण आहे तो, हा युवा आहे ना, यंग आहे ना पोट्टा. सकाळी विचार करू आपण या गोष्टीवर, कोणाला उभं ठेवायचं आहे तर. माझी इच्छा करते का आपण म्हणाले ठेवू, कारण म्हणे कसा तरुण पोरगा आहे, शेतकरी पोरगा आहे, तो काही ना काहीतरी विकास आणन मला असं वाटते. पण तो उभा राहायला पाहिजे ना, हे महत्वाची गोष्ट आहे ना. पाहू ना आपण त्याला म्हणून. हा आपल्याला विकास पाहिजे ना, तर आपल्या आजूबाजूच्या घरात बाजूचाच पाहिजे, जेणेकरून आपण त्याला बोलू शकलो पाहिजे का हे कर ते कर. आपण कामं करून घेऊ त्याच्यापासून. शिकला सवारला पोरगा पाहिजे, एखादा तरुण पिढीतला पाहिजे, युवा पिढीतला. चला चला चला, ज्या कोणाला गावाच्या विकासाची व गावाला एक नवीन ओळख निर्माण करण्याची जिज्ञासा असेल, म्हणजेच सरपंच हे पद घ्यायचे असेल, त्यांनी आपापले कागदपत्र घेऊन आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये उद्या सकाळी ठीक 10 वाजतापासून ते 2 वाजेपर्यंत आपली उमेदवारी जाहीर करावी. चला 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 चला, ज्या कोणाला गावाच्या विकासाची व गावाला एक नवीन ओळख निर्माण करण्याची जिज्ञासा असेल, म्हणजेच सरपंच हे पद घ्यायचे असेल, त्यांनी आपापले कागदपत्र घेऊन आपल्या गावाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये उद्या सकाळी ठीक 10 वाजतापासून ते 2 वाजेपर्यंत आपली उमेदवारी जाहीर करावी. चला चला चला, इच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी लवकरच करा. उद्यापासून तर मग धांदलच आहे आपल्या गावात. आता उद्यापासून मजा आहे बा गावाची, खाण्यापिण्याचं काही टेन्शनच नाही. नाही पण ह्या वेळेस कसं गावाच्या विकासाचं खाण्यापिण्याचं काही नाही. ते काय आपल्याला काय 12 महिने भेटूनच राहिलं खाप्याले, पण गावाच्या विकासाचं बिचा ना. गावात काही विकास नाही येऊ राहिला, काही नाही. आणि खाप्याचा पडला आहे का तुम्हाला? एकदम बरोबर बोलले तुम्ही ज्ञानेश्वर काका, एकदम बरोबर. अरे कधी तर गावाच्या विकासाचं पा, भल्याचं पा. बाकीच्या गाव पा कुठं गेले ना, आपलं गाव तिथच्या तिथंच आहे. हा नुसतं दारू ढोकसाले वेगळे, मटण खाले भेटलं का झालं काय? मागच्या वर्षी तसंच शिकला सवरला माणूस आहे म्हणे तो. कायचा विकास केला त्यानं? तो तर गाडी घेऊन इकडे तिकडे घुमू राहिला. त्याला कानावरी गोष्ट नाही घेत तो. आपल्याला काहीतरी आता युवा नेता पाहिजे, आपल्याला काहीतरी नवीन, ज्याला कायचा लोभ नाही, काही नाही असा काही नाही काही आपल्याला उमेदवार पाहिजे. त्याला सरपंच पदी निवडून आपण त्याच्यापासून कामं करून घेऊ शकतो. काय वाटतं तुम्हाला सगळ्याले? अरे जाऊ दे मोहनदा, आता तू एवढा फोर्स करू राहिला तर आहे तो भाऊ बा, नाही का रे बा सोन्या? आता एवढं म्हणू राहिला तू का तरुण पाहिजे युवा पाहिजे नेता, तर ठीक आहे बरं आहे. तुम्ही काय म्हणतो सोन्या? तू आता तू सांग बा.
मले तर त्यावर फुल भरोसा आहे रे बुवा चेत्या का तूच गावाचा विकास करू शकतं. गावातनी काही ना काही क्रांती तूच आणू शकतं. बाकीच्या मला भरोसा नाही, पण त्यावर 100% गॅरंटी आहे. आता कसं आपल्या दोघाच्या आणि तिघाच्या म्हटलं ना जमन नाही ना. आता यायचं म्हणणं काय आहे पहा लागल. तुम्ही सांगा बुवा. आता तुम्ही एवढे फोर्स करते तो करतो बा चेत्याले उभं. हा लावतो म्हटलं 5-50 हजार रुपये जवळचे काय उरायलं. तुमचं नाव कधी घेतलं रे? तुमचं नाव घेतलं कधी? मला हे सांगा पहिले. मी फक्त एवढं म्हटलं का युवा नेता पाहिजे आपल्याला गावचा विकास करणारा, शिकला सवरला. तू अबे तुले जर उभं केलं नाही तर बस हे गावाचा विकास कमी आणि तुम्ही गावाला इकून खासान. तुम्ही तिथं त्या कंपनीज केमिकलच्या कामाला गेले तर तिथून लवा लोकांना भरून तुम्ही इकू राहिले आणि गावाचं पुरण का तुम्हाला? हा गावचं पुरं इकून खायचे होते तुम्ही दोघं. हा तुमच्या दोघांना एक बी मत नाही भेटाजवळ. निवडून तर दूरचे राहिले, एकही मत भेटायचं नाही. आता तू म्हणे युवा पाहिजे म्हणे, मला वाटलं बा मलाच म्हणून राहिला काय घुमून फिरू म्हणून होय. आता मला कोणता इंटरेस्ट नाही आहे बा मला राजकारणात, नाही कर बा सोने. बरं जाऊ द्या, एक तर सल्ल्या काकाली उभं ठेवा नाही तर शाहरुख काकाली उभं ठेवा. काही गरज नाही आहे. मापाशी काय पैसे बी नाही आहे आणि मला त्याच्यात काही आवड बी नाही आहे राजनीतीत आणि भाजनीतीत उतरायची. बस मी ठीक आहे रे बा माझ्या जागेवर. मला नाही करायचा, विकास बी नाही करायचा आहे आणि माया विकास नाही करून घ्यायचा आहे. सोन्या जरा सायकल घे सोमर. सोन्या आता गोष्ट आहे माहिती तू. आता हे आहे सरपंचाची निवडणूक. आता याच्यात करणे आपले पैसे जमा. हा आता इतक्या दिवस झाला आपण आहे घरी, आपल्या पैसे आता पैसे झाले कमी. काय म्हणून राहिलो मी? युवराला त्या डोक्यात युवराला ना का नाही युवराला ना? सांग ना तू समोर तर सांग काय आहे ते. तर हिशोब सारखाच आहे. निवडून कोणी येऊ, हा ते विकास करू का नाही करू गावाचा, पहिले आपण दोघं आपला विकास करून घेऊ. पहिलेच प्लॅनिंग आहे, पहिलेच सांगू राहिलो. सगळ्याच्या मागं घुमाचं आणि जे दान दक्षिणा भेटते हा पहिले आपली सोय लावून घ्यायची दोघाची, मग पाचा बाकी काय आहे ते. काय म्हणून राहिलो मी? कायच्या गोष्टी होय रे? काय गोष्टी काय करू राहिली तिथं? अरे काही नाही, तू लक्ष नको देऊ, तिकडे दुकानात लक्ष दे. आमचं जरा वेगळं चालू आहे. बोला देवानंदराव, कसे काय पोरगीन जवळ दिसले बा येतानी? काय आज मटण आहे वाटते? जेवण तर झालं रे का मोन्या, मटण जेवलो. जरा 3 पानाला हा एक म्हटलं मिक्सर तंबाखूचं लावजो जवयासाठी आणि 2 मसाले पान लावजो आणि आपली एक तंबाखू चुन्याची पुडी. चल घे बनव जरा रप. काय आहे मग कुठपर्यंत आली प्रोसिजर? कोण आहे उमेदवार आपल्या गावातला उभा राहायचं म्हणते सरपंचासाठी? तात्याले म्हटलं बा, तात्यासारखा माणूस नाही भेटू शकत आपल्याला. काय म्हणता तुम्ही? शेत्या तात्या आहे म्हणते बुवा हा उमेदवारपदी. जमलं मग आता पैशाचा बंडल खिशातच जाते सारखं. अरे हा पण अधिक पाहिजे ना आपल्याला दोघं तिघं, तेव्हाच पैसे जमा होईल ना. आता पैसेवाला जर तात्याच्या नंतर कोणी असन घुमून फिरून एकदम डाऊन कंडिशनचा, तो आहे मोहनदा. आपल्याला मोहनदाले हरभराच्या झाडावर चढवणं आहे आणि त्याला उभं ठेवणं आहे. अरे हा पण तो तर म्हणते का मला उभं नाही राहायचं आहे, कसं करशील मग? थांबणं जरासा. मोहनदाले जर नाही उभा केला म्या हा ह्या राजनीतीत तर माझ्या नावाचा चेत्या नको म्हणतो, माझं नाव बदलून टाकतो तू, समजला काय? मला बी म्हटलं चेत्या म्हणते. थांब जरासा, यायले फक्त इथून जाऊ दे सगळं. यायले पाय पाय कसं चढवणीचं पाणी देतो आणि हरभराच्या झाडावर चढून बरोबर त्याला इकडे आणतो मी. असं आहे हे पैसे खर्च करणारे माणसं आहे. यायले फक्त घ्या लागते घेऱ्यात. आपल्याला बंडल पाहिजे ना. आपल्याला बंडल नाही पाहिजे खिशात. 5 वर्षातून एकच डाव येते ना हे काम. अरे बापा 1 नंबर माणूस निवडला तुम्ही. बस झालं, मग आलं तात्या निवडून आला म्हणून समजून घ्या, झाला तो सरपंच. बस 100% देवानंद. लाव नाही तर शरीरात जर तात्या निवडून नाही यंत, तात्या जर उभा राहिला असन तर झालं, संपला विषय, संपला. त्याच्यासारखा माणूस या गावात होणे शक्य नाही. तो प्रत्येक वेळेस स्वखर्चातून गावाचा विकास करते. तर हे कोणती मोठी गोष्ट आहे? हा चला घ्या पुढाकार घ्या म्हणा तात्याले आणि करा म्हणा लवकर. पण ज्ञानेश्वर काका, तात्या म्हणते मी निवडणुकीत उभं राहत नाही. मले म्हणते राजनीतीत काही इंटरेस्ट नाही आहे म्हणते. राजनीतीसारखा सळला विषय कुठंच नाही आहे म्हणते, म्हणून मला त्या राजनीतीत घुसायचं नाही आहे म्हणते. मला काय विकास करायचा आहे, मी थोडाफार मा खिशातून जेवढं होते फुल नाही फुलाची पाकडी तो करतो म्हणते. बाकी मला त्या राजनीतीत काहीच ढंग नाही आहे म्हणते. सांगा आता काय करा, आम्ही लय फोर्स केला द्यायले. अरे असं म्हटलं ना वयांता राजा, असं म्हटलं ना थोडी होत असते. ते कराच लागन आपल्याला मागं पुढं. हा जरा बोलाच लागन म्हटलं सगळ्यासोबत आणि कराच लागन त्याला उभं. त्याच्याशिवाय गावाचा विकास होऊ नाही शकत. आम्ही म्हणू थकलो. आता तुम्ही जरासा इकडून फोर्स करा. हा आपल्याला कसं आपल्या हक्काचा माणूस भेटला म्हणजे आपण जाऊ शकतो. त्या माणसाला मनातच काम नाही आहे. तो माणूस कसा आहे गावाचा विकास करन, मला याची 100% गॅरंटी आहे. नाही तात्या करू शकते देवानंद भाऊ. तात्यासारखा माणूस भेटणं हे मुश्किलच आहे. सरपंच तात्यालेच बनवा, कारण तात्यासारखा माणूस भेटणं सांगून करायला मी तुम्हाला कठीण आहे. तो माणूस हर वेळेस गावाच्या विकासाच्याच गोष्टी करते. अशा माणसाला एक चान्स दिला तर काय उरालं. पण मी काय म्हणून राहिलो, एक गोष्ट लक्षात ठेवा का याच्या पहिला जो होता तोही गावाच्या विकासाच्याच गोष्टी करे, शिकल्या सवरल्या करे. पाहिला नाही का कसा गोड बोले तो. हा आणि काय केलं त्यानं, गाडी घेऊन घुमू राहिला तो. कानावर गोष्टी घेते का तो तर म्हणते काही घेणं देणंच नाही म्हणते. मला तुम्ही निवडून दिलं का म्हणते. सांगा गावातल्या माणसानं त्याला निवडून नाही दिलं तर मग काही तर काय बाहेर गावाचे आले का त्याला निवडून द्याले. झालं सोन्या, आपलं कामच झालं. आता नाही मोहन दाले उभा करीन आता तर नावाचा चेत्या नको म्हणजो. पाय तू आता तात्याले आपल्याला सकाळी जाऊन भेटणं आहे.
हा 9:30 वाजता सगळे कागदपत्र तर घरीच पडले राहते, काहीच हरकत नाही आहे. झेरॉक्स काढणं आहे देणं आहे तिथं. कारण 10 वाजतापासून 2 वाजेपर्यंत नोंदणी आहे. त्याच्यानंतर नोंदणी अर्ज बंद आहे. त्याच्याच्यानं आपल्या सगळ्याले विचार करणं आहे आता का कोणाला द्यायचं आहे म्हणून मत. अरे तात्याचा विषयच नाही, तात्या आपल्या घरच्यासारखा माणूस आहे. हा देवानंद भाऊ काय म्हणता सगळेजण, तात्या आपल्या घरच्यासारखा माणूस आहे. हा, हे घ्या देवानंद भाऊ तुमचे पानं घ्या. माझं कसं म्हणणं होतं, एखादा म्हटलं युवा नेता ठेवून द्या. काय म्हणता तुमच्या विचारानं देवानंद भाऊ? एखादा पाहिजे ना जवान पोरगा. जवान पोरगा कसा शिकला सवरला आहे तर काही ना काही म्हटलं आपल्या जे गावातले लेकरं आहे त्याच्यासाठी काही ना काही उद्धार करून तो. हा पोलीस भरती मारते, कोणी एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करते, कोणाला काही बनायचं आहे तर थोडीशी कशी लॅबरी हे ते त्याच्यातलं थोडं त्याला नॉलेज राहते. म्हणून म्हटलं काय एखादा जवान पोरगा ठेवा. तात्या जो आहे तात्या जुन्या विचारानं चालन. मोहन त्याला सगळं बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव का जुने लोक आहे म्हणूनच संस्कृती जपून आहे. जुने लोक खतम झाले, संस्कृती खतम झाली. समजला काय तू? नवीन पिढीतलाच होय. आपण मागं निवडून दिला होता, काय केलं त्यानं नवीन निघालेली मॉडेलची गाडी घेतली. हा आणि गाडीनं मस्त घुमू राहिला आणि एवढ्या मागीचे मोबाईल घेऊन शोक करू राहिला. तो काय करू राहिला? गावाचा विकास करू राहिला काय? तूच सांग आता. तुम्हीच सांगा सगळेजण. केला का त्यानं? आपण हाच विचार करून दिला होता ना त्याला का बा शिकला सवरला, यंग आहे, तरुण आहे. काय केलं त्यानं गावाचा विकास तर नाही केला, त्यानं स्वतःचा विकास करून घेतला. नाही, हे गोष्ट बी एकदम तुमची बरोबर आहे देवानंद भाऊ. हे बी गोष्ट बरोबर आहे. आपल्याला आपली संस्कृती टिकून ठेवणं आहे. हां आणि आपल्या गावाचा विकास बी पाहिजे आपल्याला. आणि मेन म्हणजे हे 2 पाहिजेच पाहिजे आणि नवीन पद्धतीचा पाहिजे. म्हणजे हे जे पोरं स्पर्धा परीक्षेत लागलेले आहे त्याचा विकास झाला पाहिजे. या हा गोष्ट तात्यात एकदम फिट्ट बसू शकते माझ्या विचारानं. तात्या ह्या सर्वांगीण विकासासाठी 1 नंबर माणूस आहे. तर सगळेजण सकाळी 9:30 वाजता तात्याच्या घरी या. आपण त्याले जोर जबरदस्ती करू आणि त्याले सरपंचपदी उमेदवार ठेवू. चला येतो मग मी. सोन्या मागं घे बरं सायकल. तू ये काही समजून नाही राहिला. मागं घे, समोर घे, करू राहिला तवाची सायकल. अरे घेणार रे राजा रे, घेणं काय आले का तू बी? तुमचं काय आहे रे? हा आता वापस काय घेतली सायकल? जा ना घराकडे जा ना. मोहनदा कोणाचा प्रचार प्रसार करायचा असन हा आणि बॅनर गिनर बनवायचे असन तर आपण करून देतो. आपल्याशी संपर्क साधायचा, एकदम योग्य दरात करून देईन. काय म्हणता? काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही. जर कोणी आलं त्यापाशी का कोण देते बनवून तर आपल्याशी डायरेक्ट संपर्क साधायचा. काय आहे तुला त्याला भेटून जाईन योगदान. हे धंदे चालू केले का तुम्ही आता? कराच लागते ना, पोटा पाण्यासाठी मोहनदा कराच लागते ना. त्यासारखं काय बा सोन्याचा चम्मच घेऊन आलो का आम्ही तोंडात? हा त्यात भल्ली तकदीर काढली. लहान राजा प्रॉपर्टी आहे त्यापाशी. एवढी प्रॉपर्टी असती ना एखादा जण म्हटलं आमदारकीत उभा राहिला असता. नाही का रे बच येते? नाही तर काय तर बसला तो पांटेला घेऊन. हा सोप सुपारी तंबाखूच्या पुढे इकणं काय ढंग आहे का याच्यात? नाही. अरे एवढा पैसा असता तर उसरायला पुरते राजकारणात. काय त्याच्यात जाईन असे किती पैसे जाईन. आणि आला तर 7-8 पिढ्या अमीर होते ना माणसाच्या. 7-8 पिढ्या काजू बदामही खाल्ल्या रोजच्या आणि मटनही खाल्लं तर संपत नाही एवढे पैसे कमावते. आणि कोण सांगन रे बा येईल? कोण सांगन आता समजावून? अहो शंभू खरी गोष्ट आहे रे. 7-8 पिढ्या डायरेक्ट. खरी गोष्ट म्हणजे खरीच गोष्ट आहे ना. जो एकदा आमदार खासदार बनला त्याला कुठं जायची गरजच नाही आहे ना. प्रॉपर्टी जेवढी जमा करून घेते तो. मग अरे साधा सरपंच राजा, सरपंच विचार कर ना तू, किती मोठा पैशाची घापलबाजी करते. आता पाहिलं नाही काय? याच्या पहिले ज्या सरपंचाला निवडून दिलं गाडीत घुमू राहिला ना तो. किती रुपयाचा तर मोबाईलच आहे म्हणते त्याच्यापाशी. 1,70,000 का 80,000चा. कोणता व्हायचा तो? ॲप्पल होय का काय व्हायचं? सांग बरं राजा. आणि ते सोनं काय केलं त्यानं आणि काय तुला माहित नव्हतं काय? तालतंबुरा बैकला ना त्याचा. तालतंबुराच बदलला. हेच तर म्हणून राहिलो मोहनदा तुले. हा अरे टेन्शनच घ्यायचं काम नाही आहे. हे पांटेला गिंटेला बसला तू लेका याच्या मागं लागत. अरे त्यापाशी मस्त आता गोल्डन चान्स आहे. हा राय ना सरपंचात उभा. काय म्हणताय सगळेजण? तुम्हीच सांगा सगळेजण. युवा आहे, यंग आहे. तू गावाच्या विकासाच्या गोष्टी करतो हर वेळेस. मी पाहतो ना का तात्या जेवढ्या गोष्टी नाही करत तेवढ्या तू गावाच्या विकासाच्या गोष्टी करतं. आणि त्या पांटेला बच्ची आजूबाजूची जागा बाबा तू किती स्वच्छ ठेवतं. हा कुठं पुढे दिसली का त्याच्यात उचलून ठेवतं हे ते. म्हणजे साफसफाई एकदम नीटनीटकी आहे त्याली. म्हणून राहिलो असंच पाहिजे ना आपल्याला गावातनी. साफसफाई पाहिजे आणि विकास पाहिजे. तू आणू शकतं. आणि मोहनदा तू जसा सरपंच पदी निवडून आला तसाच हा 3 टपराचा पांटेला उचलून फेक जाऊन स्टीलचा बनवतो. म्हणजे पुरे इकडे आपल्या गावातली चर्चा झाली पाहिजे का सगळ्यात पहिले जर स्टीलचा पांटेला कोणाचा असन तर तो म्हणजे मोहन सोंडे सरपंचाचा. एवढा विकास तू करून घेतो. हा आणि बाकी गावाचा विकास तुला सांगाच नाही लागत. तुला सगळंच माहित आहे काय पाहिजे काय नाही. हे जेवढ्या तू गोष्टी बोलला का बा स्पर्धा परीक्षेला लॅबरी पाहिजे, अभ्यासाले पुस्तकं पाहिजे, पोलीस भरतीवाल्याला गोला पाहिजे, ग्राउंड पाहिजे, हे सगळं तू कर ना. काय म्हणता तुम्ही सगळेजण? यंग विचार फक्त मला मोहनदात वाटते नाही का बच्चे? त्या मी तर म्हणूनच राहिलो. आणि आपण तर फुकटात प्रचार करतो मोहनदाचा. फुकटात प्रचार बी करतो आणि फुकटात बॅनर लावतो मोहनदा. तू लोळणूक घेऊ. कारण त्याले विचार आम्हाला पटले आणि यंग पोट्ट्याले त्याले विचार पटते. कारण तू जो गावात विकास आणशी तसा विकास कोणीच नाही आणू शकत. माझ्या विचारानं तर तात्याही नाही आणू शकत. नाही का बा सोने? आमचं तर म्हणणं तेच आहे. मोहनदा दे भर तू उद्या उमेदवारी फॉर्म. सरपंचाचा पाहून घेऊ काय होते तर. अहो शंभू काय म्हणता?
एकदम बरोबर बोलू राहिले ते. तू ज्या पद्धतीनं विचार करू राहिला त्याला विचारधारा वेगळी आहे, तात्याची विचारधारा वेगळी आहे. बरोबर बोलू राहिले ते. पाय त्याला विचार बा, बाकी काय आहे तर. तुम्ही देसान काय मत पण सांगा बा. वा, काय आहे नवीन विचाराले मत देणं हा माणसाचा मानवी अधिकार आहे. तू जर नवीन नवीन काही ना काही विकास आणशील गावात तर तुले मत द्यायला काय हरकत आहे? आता याच्या पहिले दिलं नाही का आपण, तर मग आपल्या हक्काच्या माणसाला द्यायला काय हरकत आहे? तुम्ही देसान काय मला सांगा मग. तुम्ही देसान तर मग मी विचार करतो रातभर. जर तात्या नाही राहिला मोहन, पाहून घे काय म्हणून राहिलो तर. हा, मग नको म्हणजो का मला मत नाही दिलं. जर तात्या उभा नाही राहिला तर पूर्ण सपोर्ट तुलेच आहे, जेवढे बी तात्याचे चायनेवाले आहे. आणि जर तात्या उभा राहिला तर मग नाही सांगू शकत यार, मग नाही देऊ शकत तुले. कारण कसं आहे, तात्याचे जे विचार आहे ते आम्हाला पटते, त्याले विचार यंग पोट्ट्याले पटते. हा फरक पडते ना. चला येतो बा घरून. सोन्या हे सायकल ठेव बरं तिकडे. ठेव, आता मला बोलू दे पहिले मोहनदा सोबत. मोहनदा शांत डोक्यानं विचार कर. तू उमेदवारी पद भर. काय आहे, हा 2-3 हजार जे बी जात असं तेवढे पैसे जाते उमेदवारी पदासाठी. तू प्रचाराचं टेन्शन घेऊ नको, सगळं आमच्यावर सोपवून दे. तू भर, कारण त्याले विचार पुऱ्या यंग पोट्ट्याले पटते. हा, मी जेवढे यंग पोट्टे आहे तेवढ्यात तू मिटिंगा घे, तू होऊन जातं, निघून जाशील तू. अरे बा पैसे पाहिजे किती आहे तर मोहनदा, पैसे नाही पौराला काय. अरे त्या गावाचा सगळा विकास बी केला ना, तरी म्हटलं तरी त्यापाशी पैसे भक्कम सारे उरते. हे जेवढे तू पॅन्टेल्यात नाही कमावत, पोल्ट्री फार्म मध्ये नाही कमावत ना, तेवढे पैसे कमावतो तू याच्यात. हा झाला एक विषय. आणि हे त्याला सुरुवात म्हण. त्याला जर राजयोग चालले तर तू आज सरपंच आहे, उद्या नगरसेवक होशील, पुढे चालून मग आमदार होशील, मग खासदार होशील, हा मग मंत्री होशील. सांगता येते काय? मग मंत्री झाला रे झाला का मग सांगता येते काय? तू देशाचा पंतप्रधान व्हायला का जास्त दूर आहे का? मग 2-3 पायऱ्या चढला का देशाचा पंतप्रधान. अरे बा एक चाय इकणेवाला जर पंतप्रधान बनू शकते तर एक पांटेलेवाला नाही बनू शकत काय? काय म्हणता तुम्ही शांभू, सांगा. वा, काऊन नाही होऊ शकत? एक पांटेलेवाला पंतप्रधान व्हायला किती वेळ लागन? काहीच वेळ नाही लागत, राजयोग चालले तर. नाही पटून राहिली चेत्या, मला त्याली गोष्ट एकदम पटून राहिली. मला गावाचा विकास बी करायचा आहे. गावाचा विकास बी मामा पद्धतीनं करीन मी. आणि मग काय पैसे आहे म्हटलं तर मग काही हरकतच नाहीये. ठीक आहे, उद्या आता कोणी हालतीत काही असो तिकडे जाऊ आपण उमेदवारी पद भरायला जाऊ सरपंचाचं. तुम्ही आहे ना, तुम्ही दोघं ये जा बुवा. आणि शांभाऊ तुम्ही बी. काय म्हणून राहिलो शांभाऊ, तुमचा बी मला सपोर्ट लागेल थोडाफार. तू टेन्शन नको घेऊ मोहन्या, माया सपोर्ट आहेस तुले. आणि माझे जे दोस्तांनातले आहे आणि यंग पोट्टे आहे, दोस्तानातले मी पाहतो, यंग पोट्टे सोन्याचे त्या पाहते. जमलं रे चेते, आपलं काम जमलं रे. आता पैशाचे बंडल येते रे खिशात. थांब ना राजा, चुपचाप राही ना जरासा, चुपचाप राही ना. ऐकू जाईपर्यंत काय बोलू राहिला, चुपचाप राही जरासा. ठीक आहे ना, आपण चाललं जाऊ ना. कसं काय राहू पण हा, तुम्ही सांगा तर. तुम्हाला थोडंसं मला नॉलेज वाटते. अपक्ष राहू का पक्ष राहू? पाय मोहनदा कसं राहते, पक्षातून राहशील तर पैसे देऊन तुले खर्च पाण्याले पक्षवाले, पण अपक्ष राहशील तर स्वतःच्या खिशातले खर्च करा लागते. हा, पण अपक्षच राह, फायदा असा आहे. अपक्ष राहशील तर कोणाच्याच मनात खडशील नाही, कारण पक्षवाले जेवढे बी आहे ते कोणी ना कोणी विरोधात आहेच. का नाही ह्या पक्षाचा नाही पाहिजे होता, ह्या पक्षाचा पाहिजे होता, म्हणून अपेक्षा राह. एकच डाव जाईन ना पैसे, काय म्हणतं. पण निवडून आला तर मग निवडून आला तर हा गुलार आपलाच राहील ना. कशी गोष्ट करतो मग तू, डोक्याले फेटा आणि ते पांढरे कपडे आणि तो शेला काय मावळ राहीन त्या? नाही रे सोने. मोहनदा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आया सावन झूम के, मोहनदा आया चून के. बरं सकाळी करतो मी विचार या गोष्टीवर. ठीक आहे. चल सोन्या, झालं आपलं काम, चला. अबे हसू नको ना सोनिया, हसू नको ना. त्याला माहित झालं तर पुरा प्लॅनाची बरबादी होऊन जाईल ना. अरे घेणार आहे काही खात नाही का? मसाले पान घेऊन घ्या ना जरासं. घ्या, माईकून आहे. घेऊन घे ना बेचे त्याच्या ऐकून आहे तर. हा, जर रातोरात त्याचे विचार बदलले तर काय करशील? मसाले पान बी चाललं जाईल ना आपल्या ताब्यातून. बरं घे ना, मसाले पानासाठी काय नाही म्हणे आहे काय? चल घे, मागा घे सायकल, घेऊन घे मसाला पान, त्यालाही बरोबर आहे. विचार बदलले तर मसाला पान बी चाललं जाईल, आपला घाटा होऊन जाईल. दे, आता तू एवढा फोर्सच करू आला मसाले पानासाठी तर दे. अरे धन्यवाद मोहन, मसाला पान चारल्याबद्दल धन्यवाद. आता तर म्हणजे तू टेन्शनच नको घेऊ. आता समज का तू आला म्हणून निवडून जा, गुलाराचे पोटे घेऊन येतो आताच, जा लवकर. आणि सोबत चांगला कालोडीचा डीजे बिन ढोलटाचे सांगतो. कसा आहे मावळ त्याला चांगला तागडा झाला पाहिजे आपलं. नाही का बा? एक डाव का मी निवडून आलो हा, सोन्यान चेतन शांभाऊ. तर डीजे गिजे ढोलकाचे सगळं जे आहे ते तुम्हीच पाहिजे. पैसे किती काय जा? आणि चल येतो मग मोहनदा, येतो म्हटलं जरा जेवण घेऊन करून येतो म्हटलं. होते जगन राहून इकडे. जेवायला पहिलेच मसाले पान खाल्लं रे मोहन. त्याचं सोडून द्या, फुकटाचं भेटलं ते का ते जेवल्यावर जेवण करते असं काम आहे त्या दोघांचं. 26 जानेवारीले चांगला आपण कार्यक्रम ठेवू मस्त. हा, नाचणं खेळणं मस्त पार्टी करू आपण आपल्या बायाची. काय म्हणता तुम्ही सर्वजण? मनाचं काय आहे त्याच्यातनी करून टाकू ना. खूप दिवस झाले ना, केलीच तर नाही आपण पार्टी. काय आहे 26 जानेवारीले शांताबाई वाढदिवस आहे का त्याला? नाही हो माय, आपला काय वाढदिवस करायचा वय राहिला का आता? वाढदिवस लहान लेकराचे करा लागते. आता काय कोणाचे वाढदिवस करा लागते का? नवीन आणते आता तर लोक. लग्नाचा वाढदिवस, साखरपुड्याचा वाढदिवस,
लेकरू झाला त्याचा वाढदिवस, लेकराचा वाढदिवस, 5वा वाढदिवस, 10वा वाढदिवस, नाही वाढदिवसाच वाढदिवस आहे म्हटलं. कमाईच कमाई है केक बनाने वाल्याची. ये नरसिंह भाई तो बनाती, शांता भाई अच्छी बनाती ना केक. मैंने इसके पास का ही लेके गई थी, बहुत जनों को पसंद आया. चांगला लागते हो माय केक तो. मला तर नाही आवडत तो केक आणि फेक. हट. कच्चा कसाच लागते माझ्या जीवच माहिती तो खाल्ल्यानं. नाही हो शांताबाई, चांगला बनवते ना. आम्ही खाल्ला ना, चांगला बनवते. एखादा खाऊन पाहिजे तू नरसिंहबाईच्या हातचा. खाऊन पाहिला का ना आता तुम्ही एवढ्या मिमच्या करू राहिला तर खाऊन पाहिला का निच्या हातचा. सोन्याची आणि चेत्याची आई नाही आली वाटते. जेवण करू राहिली होती मी बोलावलं तेव्हा. येऊन राहिले असं ना. बस आत्ताच नाव घेतलं तुमच्या दोघीचं. सोन्याची आणि चेत्याची आई नाही दिसू राहिली म्हटलं. काय करू राहिले त्या एवढ्या वेळच्या. जेवायला वाढलं त्याले आणि इकडे आली. ते पोट्टा दिवसभर घर नाही राहत ना, फक्त जेवायला झोपायला येते. दिवसभर घुमत राहते ना. कोणी सकाळपासून गेलं ते तर आता आलं ते भूक लागली म्हणून. बस अधिक जेवलं आणि अधिक पळालं ते. मोहनदाच्या पांडेला म्हणे तो म्हणे काम आहे म्हणे थोडंसं. आवड चेत्याची आई. हा म्हटलं चेत्या एवढा काय काय भील कसा काय झाला. हा तू गोरी त्या नवरा गोरा, हा कसा काय 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 भील झाला. कोळशासारखा दिसते ना माय, नाही का हो ना. मला लय दिवस झाला हा प्रश्न पडला, पण आज शांताबाईने माझ्या तोंडातला शब्द हिसकला. हा ना, हा कसा काय म्हटलं एवढा काय चेत्या. त्याचे आई बाबा दोघंही गोरे आहे तुम्ही, मग हा कसा काय काय. जाऊ दे ना माय, झालं हेच तर महत्वाचं आहे. हेच तर म्हटलं नवसाचं पोरगं होय. मग आता माहित नाही का तुम्हाला किती वर्ष झाले मला लेकरूच तर नव्हतं. हे झालं आता काही असो का पांढरं असो काय करावं लागते आपल्याला. नवसाचं होईन ते. अरे नवसाचं होय तर नवस फेडाची राहिली का तू. एवढं कसं दलिंदर निघाला काय पोट्ट. जिथं गेलं तिथं कारनामे करून ठेवते ना. हे आणि बी हा दोघे जण सोबतीले जाईन ते. सोन्यांचे ते दोघांचं मला वाटते जन्म बी एकाच दिवसाचा होय. माया बी तर नवसाचाच होय. हा एकाच देवाचं होय ना, खंडोबाचं. आणि हिचं तेच होय खंडोबाचं. एकाच दिवशी झाले ना ते दोघे बिलिंदर. आणि एकाच दवाखान्यात झाले वाटते ते. नाही ते झाले होते तेव्हा काही अमावस्या पौर्णिमा होती का काही. नाही अमावस्या पौर्णिमा तर काहीच नव्हती. काऊन एवढे कसे हरामी झाले म्हणून ते विचार पडला मला वाटू राहिलं काही अमावस्या पौर्णिमेला झाले काय. लय हराम करून निघाले मी तुमचे दोन लेकरं. जिथं गेलं तिथं नाव खराब करून ठेवते गावाचं बी आणि तुमचं बी. बरं जाऊ द्या, हा विषय बंद करा. पहिले आपला विषय घ्या ना आता. 26 जानेवारीला म्हटलं कायची पार्टी कायची करायची. काय आहे 26 जानेवारीला. काय हाय म्हणतो तू 26 जानेवारीले. हा त्या का जेबीले हाळ गिळ हाय काही का नाही आहे. 26 जानेवारीले इंग्रजी लोकांपासून आपला ते स्वतंत्र झालता ना. बाहेर तोंडे बाहेरच राहायशील काय. हा त्यापेक्षा कमी शिकली आहे पण माझं लक्ष पुरत राहते. बाकीच्या गोष्टी कशा लक्षात राहते त्याला. हा याचा वाढदिवस आहे का आणि त्याचा वाढदिवस आहे का अशा गोष्टी विसरून जातो तू. कायची करायची म्हटलं मग शांताबाई पार्टी करता कायची. हा करायची तर आहे पण करता कायची ते तर सांगा. पाहू ना आता आपल्या घरचे माणसं करते ना तर ते मटण दारू आणते. आपण काहीतरी करू. हा आपण नवीन काहीतरी करू म्हटलं. आपण साधं सुद्धा आपण काय मटण खातो काय म्हणता. आपण मटणच करू ना. मग हे मटण करते आपण मटण करून पाहू एखादा. हटव माय सोमवार फसते ना. सोमवार महादेवाचा दिवस आहे ना. मटण गिटन काही नाही. आपण पाहू साधं सुद्धा काही बी करू. आपलं आलू वांग्याची भाजी वरण. हा एक तर रोडगे करू नाही तर बिट्ट्या करू. काय म्हणता तुम्ही. हो बरोबर आहे. लय दिवस झाले आपण ना रोडगे बनवले ना बिट्ट्या बनवले. याचं जेवण करू मस्त आपण 26 जानेवारीला. मस्त बाया आणि आपले लेकरं. माणसाला विचारून घे एकदा. माणसं येत असेल तर ठीक आहे नाही तर राहिलं मग. कायचे माय माणसं येते काय. नुसतं तिकडे मूत पेते आणि मटण खाते. झोपते तिकडे इकडे तिकडे लोयते. कायचे ऐकते ते. आणि का भुलू बुडी तू काय दिवसांदिवस जेवण उरायली का. हा लाल कलरची मेहंदी घेतली मला डोक्याला लावून भुतिल्यासारखी दिसू राहिली एखाद्या. विचार बरं या बायाले. हा भुलूआजी अवल्ला का दिसू राहिली तू. आता मा पोरानं लावली जराशी मेहंदी उरलेली होती. मी घेतली माझ्या डोक्याला चोपडून. मी म्हटलं पिकले केस आहे जराशे म्हटलं कलरचे तर होय. मार पिकले दिशे तर चांगले नाही वाटे. तर काय ते पुरे लाल लालच झाले केस. अलगच दिसू राहिले ते. नाही करा लागन काळे करा लागन तेरे डबल. तेरे को काय को हो ना वो भूला आजी. हाँ तेरे को काय को होना. अभी बाल उम्र के हिसाब से सफेद तो होंगे. तू काय को मेहंदी और वेंदी लगाती. कैसी दिख रही तू. पूछ इनको कैसी दिख रही. तो एकांदी भैताळ के जैसी दिख रही. आता घरी गेली म्हणजे एक मेहंदीची पुडी आणतो काळीवाली देतो बा लावून. लयच खराब दिसू राहिले वाटते. माय पोरगं म्हणे अलगच दिसू राहिली म्हणे तू. काय जवान उरायली का म्हणे दिवसांदिवस. म्हटलं जवानचं खायचं आहे त्याच्यात नाही. चांगलं नाही वाटत बा पांढरे केस. 4 चौकात बसा लागते आपल्याला. चला चला चला, ज्या कोणाला गावाच्या विकासाची व गावाला एक नवीन ओळख निर्माण करण्याची जिज्ञासा असेल, म्हणजे सरपंच हे पद घ्यायचे असेल, त्यांनी आपापले कागदपत्र घेऊन आपल्या गावाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये उद्या सकाळी ठीक 10 वाजतापासून ते 2 वाजेपर्यंत आपली उमेदवारी हजर करावी. चला 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 चला, ज्या कोणाला गावाचा विकास व गावाला एक नवीन ओळख निर्माण करण्याची जिज्ञासा असेल, म्हणजे सरपंच हे पद घ्यायचे असेल, त्यांनी आपापले कागदपत्रे घेऊन आपल्या गावाच्या सरपंचाची निवडणूक आली शांताबाई. आता तर गावात तमाशेच आहे. झालं ना आता निवडणूक आली ना. आता रोज दारू पेना आहे आणि बस इकडे तिकडे गोष्टी करणार. आता इलेक्शन होईपर्यंत आणि इलेक्शन झाल्यावर बी समजा महिनाभर ह्याच गोष्टी चालू राहते. हा आला तो पडला त्यानं असं म्हटलं होतं यानं असं म्हटलं होतं. बस ह्याच गोष्टी राहीन आता.
काय शांताबाई, ह्या वेळेस म्हटलं कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे? हो, मागच्या वेळेस तर असाच होता. शिकला हाय, सवरला हाय, हा विकास आनंद गावाचा. हा, त्याचं नावच होतं फक्त विकास. त्यानं गावाचा तर विकास नाही केला, त्याचाच विकास करून घेतला. शांताबाई, पहिले सांगतो तुले, त्यावाल्या झासात आलती आणि सगळेजण आम्ही त्याला विकासले मत दिले आणि त्यानं पाहिला ना, त्याचा विकास करून घेतला. मार गाडी घेऊन राहिला आणि हेल पाडू राहिला तिकडे, आणि काहीच नाही इकडे. जरासा गावाचं काही म्हणतो म्हटलं भरकन गाडी घेऊन पाहिजे तो. आता माईचा माणूस म्हणे बाई का आपल्याला सगळ्याला त्या विकासले द्यायचा आहे म्हणे, मग तोच गावाचा विकास करू शकते म्हणे. तर मग काय, मी तुम्हाला म्हटलं बघा का त्यालाच मत द्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला माहिती आहे का सरपंच झाल्यावर असं करण म्हणून, पाहिलं नाही का कसा मिट्टू बी फेल पडन त्याच्या समोर असा बोलतो. अरे बापा, असं करतो तसं करतो, हे आणतो ते आणतो. हा, काहीच नाही आणलं त्यानं, त्याच्यासाठी गाडी घेऊन आला आणि मार इकडला तिकडे घुमते तो लबंडरा सारखा. आपण म्हटलं बाबू जरा इच्छा पाहिजे तिच्छा पाहिजे, तर पाहू म्हणते नंतर, आणि दिसतच नाही डोळ्यानं. मग 80 वर्षाची झाली मी, तुम्हाला सर्वाले सांगतो. हा, ह्याच गावची होय मी. 80 वर्षापासून एक बी जण असा नाही पाहिला का लोकांच्या आवडीचा का बा येले निवडून द्यायला पुरते पुढच्या वेळेस म्हणून. एकही हरामखोर असा नाही झाला. जो येते तो पहिले आपलंच भलं करते, गावाचं राहीन तिकडे. काहीच तरक्की नाही. अधिक बी लोक चालले उघड्यावरच हागाले. हा, याच्या त्याच्या याच्यात नाही, वावरात नाही हागाले पळू राहिले, आणि काहीच तरक्की नाही गावाची. बस हे धंदे चालू आहे यायचे. विकासाच्या नावावर आपलंच पोट भरणं चालू आहे यायचं. आणि काय आहे येले, एक एक दारूची पावटी भेटली आणि बस मटण जेवायला बनवलं का हे मत देते हरामखोर. आणि काय विकास होय. आता याच्या पहिले जो सरपंच बनला तो म्हणे निर्व्यसनी आहे म्हणे, निर्व्यसनी आहे, शिकला सवरला आहे म्हणे, गरीब घरचा आहे, म्हणून आपण त्याला मत दिले. हा, आणि आपल्याला काय माहित होतं हा निवडून आल्याबरोबर शहरात जाईन म्हणून राहिले. शहरात गेला म्हणते, घर बांधलं, गाडी घेतलं, एक अंडाव येते इकडे, नाही तर दिसत बी नाही. ह्या वर्षी तो उभा नाही राहिला. तो या वर्षी उभा राहिला असताना तो चांगला ठेसला असता लोकांनी धरून त्याले. मी काय म्हणून राहिली शांताबाई, माया ऐकता का थोडीशी? बोल ना तर पुष्पाबाई, तू आली तेव्हापासून काही बोलूनच नाही राहिली. मला वाटलं का तंबाखूच खाणं चालू केला का त्या, तू बोलून नाही राहिली. बोल, काय म्हणतं? मी म्हणून राहिली होती का माणसाला जाऊ द्या तिकडे, आपल्या बाईतली एखादी म्हटलं तुम्ही सरपंचासाठी उभी करा बाई. हो शांताबाई, एकदम बरोबर. हो शांताबाई, एकदम माझ्या तोंडातला शब्द हिसकून घेतला पुष्पाबाईनं. एक काम कर ना शांताबाई, तूच उभी राह ना. हा, तेव्हापाशी तर पैसे बिया लावाले. नाही बापा, बस माया नवरा तर जगून नाही द्यायचा मला. म्हणून काय खा प्यायला घरी तुला कमी आहे का? माझ्या नवऱ्याला तर राजकारण पटत नाही, तर बस मला उभं राहू दे काय. राजकारणाच्या दूर म्हणे, जे काय ते मेहनत करून खाय म्हणे, इथं लोकांच्या शिवाय नको खाऊ म्हणे. तू कशी समजदार आहे, तू कमी शिकलेली आहे, पण तुले आमच्यापेक्षा नॉलेज जास्त आहे. म्हणून आमचं म्हणणं होतं का तू कशी उभी राहिली असती ना तर बरं वाटलं असतं आम्हाला. त्यापाशी पैसे आहे, सगळ्या गोष्टी बी आहे, तू बी राहू शकतं. आणि बाया सगळं त्यावाल्या मनाच्याच आहे ना. नाही बापा, आपल्याला नाही जमत हे राजकारण. राजकारणात मी काही पडत बी नाही आणि माझा नवरा नाही पडत. मला सांगू नका ह्या गोष्टी. तुमच्यातली एक बाई उभी करा, तुम्हाला जे पटते ते. वाटल्यास आपण तिले प्रचार विचार करू तिचा आणि करून देऊ तिचं काय आहे ते. काय म्हणता? वैसे भी क्या अपने गांव के इंसान खड़े रहते, हाँ, चुनने के आने बाद क्या मिलता? कुछ भी नहीं. अपने के हिस्से को तो कुछ मिलता ही नहीं लेडीज के हिसाब से. नाही, शबानाबाई एकदम बरोबर बोलू राहिल्या का. जर माणूस सरपंच म्हणून निवडून आला तर तो माणसाच्या हिताचं पाहिजे. आपल्या बायाचं काय? हा? आपल्या बायाच्या दिवसांदिवस साड्या माग उरायल्या, मेकअपचं सामान माग उरायलं. हा, काय काय माग नाही उरायला, चपला माग उरायला, सगळं माग उरायलं. आपल्या हिताचं कोणी बोलतच नाही. माणूस आपलंच पाहिजे. दारू माग उरायली, मटण माग उरायला, याचाच विचार आहे ना. सरपंच निवडून आला काय, आपण एक आपली हक्काची बाई आपल्या गँगीतली उभी करू, जेणेकरून हे सगळं स्वस्त करा. काय म्हणता शांताबाई, तू जा आता. अरे हो, पण मी उभी नाही राहू शकत. माझा की दुसरं पा कोणतरी 5-50 जमा करून आपण तिचा फॉर्म भरून टाकू. हा, उद्या अर्ज भरून टाकू आणि देऊ तिला उभं करून. आपल्या ज्या बचत गटातले पैसे आहे, बीसीचे पैसे आहे, त्याच्यातले थोडेफार खर्च करून टाकू आपण पैसे. शबाना, तू उभी राह. तू निवडणुकीत उभी राह. तू समजदार आहे, तू शिकली सवरली आहे. अरे नहीं नहीं, मैं खड़ी नहीं रहती. मेरे को राजकारण में पढ़ने का नहीं है. और मैंने अगर ऐसे बोल दिया ना, हाँ, मेरे हस्बैंड को बोल दिया मैंने ऐसा कि मेरे को राजकारण में उतरने का है, तो बस काम हो जाएगा मेरा भारी. हाँ, इधर मनन तेरे को 2 बच्चे संभालने नहीं हो रहे और तू काय की राजकारण कर रही मनन. इधर घर में ही राजकारण पड़ा है ना, 2 उसको सॉल्व कर मनन पहले. नहीं नहीं, मैं नहीं करती है. शांताबाई, तुम्ही खड़ी रहो. नाही ना बापा, माय जमतच नाही ना, माय जमतच नाही. आणि माया एका पायाच्यानं चालली नाही हो, तुम्हाला माहित आहे. लंगडत या लागते आता इथं. हा, ते पुरा गाव घुमा लागन मले. ते हात जोडून करणं ते आपल्या एकूण काही होत नाही एवढं. आपल्याला आपल्यातली एखादी बाई पा लागन. तुमच्या नजरेत आता आधी कोण आहे पा? आता आमच्या नजरेत सगळ्याच्या एकच बाई लक्षात येऊ राहिली, ते म्हणजे मेनका हागे. कारण तिचं स्वतःचं ब्युटी पार्लरचं दुकान बी आहे. हा, आणि ते काय म्हणते आपला ब्लाऊज पीस बी करते. हे करू शकते आपलं काम. मेनका, तूच उभी राह आता. काय म्हणता सगळेजण पा? मेनका, तुला उभं राहा लागते सरपंचासाठी. पण शांता काकू, मी नाही, तू नाही. त्याला ब्युटी पार्लर बी आहे, पिको फॉलचं दुकान आहे. याच्याच्यानं तुला उभं राहणंच आहे. आणि सगळ्या बाया तुला सपोर्ट करू राहिल्या. तू सरपंच होशील
मेकअपचं सामान स्वस्त करशील हा ब्युटी पार्लर जरा स्वस्त करशील आणि सगळं आमचं सोयीचं करशील नाही काय हो बाया हो तूच राह मेनका तूच राह आता उभी बस काही झालं तरी चालन आम्ही त्या नवऱ्याला समजावायला येतो तुले राहतच आहे उभं सरपंचासाठी बरं तुम्ही एवढं फोर्स करत आहे तुम्ही राहते पण तुमच्या सगळ्याचा मला सपोर्ट लागन पुऱ्या गावातल्या बाया त्याशिवाय कोणाला मत देणार नाही एकही माणसाला मत देणार नाही मत देन तर फक्त तुलेच देन बस चलो हो गया फिर पक्का हमारा नेता कैसा हो उद्या सकाळीच हा? बिलकुल 10 वाजता जिल्हा परिषद शाळेत सगळे डॉक्युमेंट घेऊन हा कागदपत्र घेऊन तिथे हजर राहायचो चला चला घरी चला आता लय वेळ झाला आपल्याला इथं बसून आपले नवरे वाट पाहू राहिले असन चल येतो मग ज्योती हा शांत काकू लय टाइम झाला बापा पायजा बरोबर जाजा रस्त्यानं नाही तर काय खाते घर असते ना आपल्याला कोणी या बरं एखादा आडवा उभाच पाडतो तिले हमारा सरपंच कैसा हो हमारा सरपंच कैसा हो एक सोन्या गुलाब फेक एक मोहनदा निवडून आला आपला मी काय ढक्कल करतो मी तर फेकूनच राहिलो इथे आले का आता हे सपनात गुलाब फेकाले याने मोठा काव आणला हेट पण जाऊ द्या म्हणा ह्या दोघांच्या ना आपल्या याच्यातला एक उमेदवार जागी झाला नाही तर कोणाला माहित होतं एवढं ह्या दोघांनी नसतं सांगितलं आपल्याला नाही झोपलाच नाही काय माणूस अरे झोपलेच नाही काय हा झोपलेच नाही का म्हटलं तवाचे काय तू बी ज्योती चांगलं स्वप्न पाहू राहिलो होतं तर पुढे स्वप्नाचा सत्यानाश करून टाकला त्या उघड्या डोळ्यानं कोणते स्वप्न पाहू राहिले होते तुम्ही इले सांगू का नाही सांगू जाऊ द्या इले उद्या सरप्राईज देऊन द्या लागन झोपा हो काय झोपीत बडबड करू राहिले तर झोपून राहा चुपचाप सकाळी पा काय आहे ते झोपा चुपचाप काय बडबड करू राहिले तर अरे नाही ना पाटील मला राजनीतीत उतरायचंच नाही आहे ना अरे नाही उतरायचं आहे ना सांगा ना हो देवानंद भाऊ अरे तुम्ही तात्या काहीच नका बोलू तुम्हाला पुऱ्या गावाचा सपोर्ट आहे तुम्हीच एकलवते सरपंच आहे गावाचे जे विकासाच्या बारातच बोलता प्रत्येक वेळेस गावाचाच फायदा पाहता आणि गावाच्याच भला पाहता म्हणून आम्ही तुम्हाला म्हणून राहिलो कसं आहे गावाच्या विकासासाठी पावर बी पाहिजे आणि पैसे पाहिजे तात्या हां तुम्ही पैसे नाही थोडेफार आहे पण एवढे नाही आहे ना जेवढे पाहिजे अरे बा गावाचा विकास करायचा असेल तर पैसा आणि पावर दोन्ही गरजेचं आहे ते सरपंचाच्या पदाला भेटू शकते म्हणून तुम्हाला आम्ही म्हणून राहिलो आणि फोर्स करू राहिलो नाही तर काय गरज आहे सांगा तुम्ही वसंतराव तुमचं सगळंच बरोबर आहे पण मला राजकारणात यायचंच नाही आहे ना माझ्या दूरपर्यंत संबंध येत नाही आणि मला काही राजकारण करायचंही नाही आहे कसं आहे तात्या गावाच्या विकासासाठी कोणाला तर शहीद व्हावं लागेल ना मला शहीद करता का तुम्ही गावाच्या विकासासाठी म्हणजे शहीद करायच्या चक्करमध्ये आहे तुम्ही मला नाही अरे माफ करा असं म्हणायचं नव्हतं म्हणजे सोमर बा हे कसं आहे गावाच्या विकासासाठी कोणाला तर सोमर व्हावं लागन सोमरच्या जागी सही झालं ना सॉरी बा सॉरी नाही ना पाटील मी उभा राहतच नाही इलेक्शनमध्ये मला काही घेणं देणं नाही आहे सरपंच काय आहे तुम्ही उभे राहा लागीस तर तुम्हाला पाठिंबा देतो सगळ्याचा तात्या तर काय ऐकूनच नाही राहिले हो पाटील तर काय करता मग आता नारायण काका तुम्ही जर म्हणसान तर तात्या उभा राहते राजकारणात हा सरपंचपदी आणि जर निवडून आला तुमचं 1 नंबर काम होऊन जाते ना हो मग तुम्हाला दारू प्यायला भेटते ना मग काय टेन्शन घेता तुम्ही चल घे राय रे उभा एवढे म्हणून राहिले एवढ्या गावाचा सपोर्ट आहे तुले चल राय उभा राह गुपचाप नाटकं नको करू फालतूचे अरे बाबा राजकारण मोठं बेकार असते ना कायलेच तुम्ही मला याच्यात ढकलू राहिले माही काही इच्छा नाही आहे बरं उभं राहायची मला काही उभं राहायचं आहे नाही सांगून राहिलो बाबा तुम्हाला तुले म्हणून राहिलो चुपचाप सरपंचपदी उभा राह तर राय शांते हो शांते शांते कुठं गेली काय माहित आहे झाकटीतच गेली निघून काय त्या मायाबीन जबरदस्तीच करणं चालू आहे मायावर तर बिन फुकट तुम्ही मला 5-10 लाख रुपयानं अंदर टाकून द्याचा म्हणजे तुमच्या मनाची शांती होऊन जाईल नाही पैशाचं टेन्शन घेऊ नका आम्ही देतो तुम्हाला 5-50 हजार रुपये जवळचे आम्ही देतो 5-50 हजारानं इलेक्शन होत असते काय तुम्हाला 5 आणि 10 लाख रुपये लागते कायले मला ते सांगा फक्त तुम्ही 50-60 हजार रुपये खर्च करा बॅनरसाठी बाकी कोणत्याच गोष्टीसाठी 1 रुपया बी गावातल्या माणसाला देऊ नका बाकी काय आहे प्रचार प्रसार आम्ही करतो आम्ही आहे तुमच्या मागं पैसे न वाटता तुम्हाला इलेक्शन जितून द्यायची गॅरंटी मी घेतो पण मी काय म्हणतो माच मागं काऊन लागले तुम्ही राहणार उभे जशी तुमची विचारधारा आहे आणि तुम्ही समोरच्याले प्रश्नाचे उत्तर देऊ शकता तसं आमच्यातनी काहीच नाही तर आम्हीच उभं राहिलो असतो एवढा फोर्स केला असता का तुम्हाला बरं चला तुमची एवढी इच्छाच आहे मला सरपंच पाहायची तर चला बसले ना सगळेजण चल जाऊ देऊ मग गाडी आता डायरेक्ट जिल्हा परिषदवर जाऊ द्या ना डायरेक्ट जाऊ द्या आता गाडी समोर लावा समोर इथं नका लावू रस्त्यात समोर लावा हा लावतो अरे रायनो रे बाबू रे रायनो काय होऊन राहिलं हा सरपंचासाठी म्हणून राहिलो तुला का आमदार खासदारकीसाठी म्हणून राहिलो काय रायनो राजा निवडून येतो ना तू युवा नेता आहे ना राजा शिकला सवरला आहे ना वकील आहे ना तू राय ना रे बाबू आता एवढे लोक म्हणून राहिले तर राहून पाहिजे जरासा अरे तसं नसते ना समजून काऊन नाही घेऊ राहिले तुम्ही सगळे अरे मी LLB करू राहिलो ना वकिली करू राहिलो माय काय काम आहे त्या राजकारणात पहिलेच तर लागन तेवढे आहे पडले हा अरे दुसरा पा एखादा माय मागं काय लागले तुम्ही
अबे तू एक शिकला सवर राय म्हणून राहिले बे तुले, नाही तर काय गरज नाहीये मनाशी. चुपचाप राहणं असेल तर राय, नाटकं काय करू नको. नाटकं करायचं काय, मी तर म्हणूनच राहिलो ना का मी उभं नाही राहत. फुकटा जे आहे काय चालले जाते 5-6 लाख रुपये. कुठून आणणार आहे 5-6 लाख रुपये? 5-6 लाख रुपये कसे काय जायन? अरे 1 रुपये वाटायला लागत तुले. आम्ही करतो त्याला प्रचार प्रसार, काही टेन्शन नको घेऊ. फक्त बॅनर छापतो बस. काही एवढे पैसे नाही वाटायला लागत. पैसे देऊन आपल्याला राजनीती करायची नाहीये. तुले सरपंच निवडून आणणार आहे फक्त त्या कामाच्या भरोश्यावर. तू युवा नेता आहे, तू काही ना काहीतरी जवान पोरासाठी उद्योग धंदे काही ना काही करतो. हा काय पाहिजे त्याला देतो आणि गावाचा विकास करतो. म्हणजे काय जे लागते ते गावात ते करतो, बाकी काही गरज नाही आहे. अर्धे पैसे तुम्ही देता काय, मग राह तुम्ही उभं. हा चल देतो, चल चल पटकन चल जरा, टाइमपास नको करू इथं. चल 10:30 वाजले. दामा मी कागदपत्र घेऊन येऊ राहिलो घरून. सगळे जण 20-20 हजार रुपये देऊन देऊ त्याले. हा बाकी तू पाठपास म्हणा. अरे दुसऱ्या कोणाला पाहत होतं, माझ पोराच्या मागे लागले तुम्ही. तसं नसते ना, तसं नसते. ऐकत जा तुम्ही. शिकला सवरला पाहिजे आणि आपल्याला कसं गावाचा विकास करणारा पाहिजे आणि आपल्या गावाजवळचा आणि घराजवळचा पाहिजे. नाही तर उभे राहणारे तर लय आहे. पाहिलीचे 50 आहे बम गर्दी आहे तिथं. पण आपल्याला पाहिजे आपल्या घरा बाजूचा. कसं एक टांग टाकली का आपले काम झालं पाहिजे म्हणून होय उभं केलं म्हणाले. नाही तर काय करायचं आहे म्हणाले उभ्या करायची. घेणं नाही देणं नाही. आता देऊन देता तुम्ही मला 1-1.5 लाखाला गच्चो नाही. तुमच्या मनाची शांती करावंच लागेल ना, त्याच्याशिवाय ऐकता का तुम्ही? अरे तुझ्या लक्षात कोण नाही राहिला राजा? अरे आपल्या गावाचा हक्काचा आणि जवळचा माणूस पाहिजे म्हणून तुला उभं केलं. पैसे देऊ राहिलो ना आता आम्ही अर्धे 20-20 हजार रुपये देतो. मग अधिक का पाहिजे सांग ना रामभाऊ द्यायला. अरे सगळेजण हाच विचार करन का गावाजवळचा पाहिजे आणि घराजवळचा पाहिजे तर सगळे जण उभे राहील ना. मग मत काय येईल लोकायले 50-100 50-100. हा आणि एखादा जो चांगला माणूस आहे कामं करणारा तो निवडून नाही येईल. काय होईल मग त्याचं काही आपलं. चला तुमच्या मनाची शांती करूनच देतो. पाया लागू दे आई. सुखाचा राय बापा, आणि लवकर सरपंच बन आणि या गावाचा विकास कर. जो तो बाल्लोऱ्यात भेटवाला या गावाले. निवडून जर आलो आई तर खरंच विकास करीन, पण मला तर नाही वाटत मी निवडून येईन म्हणून. अरे चल रे लवकर चल ना. 10:30 वाजले राजा, 2 वाजेपर्यंत टाइम आहे ना. गर्दी आहे ना तिथं.